परभणीत 195 दिवसांपासून लाल सेनेचे आंदोलन. निसर्गाच्या कोपापुढेही आंदोलकांचे मनोधैर्य अढळ. परभणी. रात्री खूप त्रास झाला, तसा आता त्याची सवयच होऊन बसली आहे. ऊन, थंडी, वादळ, वारा, पाऊस, भिजलेलं अंथरूण पांघरून आणि भिजलेल्या कपड्यांसह मच्छरांचं मोहोळ अंगावर पांघरून रात्र काढण्याची आता सवय झाली आहे. हे शब्द आहेत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 195 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या लाल सेनेच्या कार्यकर्त्यांचे. आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी लाल सेनेचे हे आंदोलन गेल्या 6 महिन्यांहून अधिक काळ सातत्याने सुरू आहे. निसर्गाचे सर्व चटके सोसत हे आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत. आंदोलनासाठी उभारलेल्या मंडपाच्या कापडाच्या आता चिंध्या झाल्या आहेत, मात्र आंदोलकांचे मनोधैर्य दिवसेंदिवस अधिकच मजबूत होताना दिसत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष, आंदोलकांचा निर्धार. भर उन्हाळ्यात सुरू झालेले हे आंदोलन आता पावसाळ्याच्या कडाक्यातही सुरूच आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे आंदोलकांचे पूर्ण अंथरूण पांघरून ओले झाले होते. डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असतानाही जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. 195 दिवस उलटूनही प्रशासनाकडून किंवा सरकारकडून ठोस दखल घेतली जात नसल्याने आंदोलकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. काय आहे मागणी? आरक्षणामध्ये वर्गीकरण करून वंचित घटकांना न्याय मिळावा, ही मुख्य मागणी घेऊन लाल सेना मैदानात उतरली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रंदिवस धरणे धरून बसलेल्या या कार्यकर्त्यांनी आत्तापर्यंत अनेक वेळा निवेदने दिली, मात्र आश्वासनांशिवाय त्यांच्या पदरात काहीही पडलेले नाही. जबाबदिही आणि संघर्ष. आंदोलनस्थळी फाटलेला मांडव आणि उघड्यावरचा संसार पाहून प्रशासनाच्या संवेदना शून्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र आमची शरीरं थकत असली तरी आमचे विचार आणि आमची जिद्द आम्हाला रोज नवीन बळ देते, असे आंदोलकांनी सांगितले. आता या आंदोलनाची दखल शासन घेणार की आंदोलकांचा हा वनवास असाच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संपादक आनंद भालेराव, लहुजी शक्ती, किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड.